आता बीडमधून मोठी बातमी येते। बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट आहे। खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाची एसआयटी चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। केज पोलीस ठाण्यात आज सौरभ सोनावणे चौकशीला हजर राहणार असल्याचं सूत्राच्या हवाल्याने समजतंय। फिर्यादीनं पुरवणी जबाबात नाव दिल्यानं सौरभ सोनावणेंची चौकशी होणार असल्याचं समजतंय। आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आपल्या सोबत आहेत। स्वानंद, विरोधकांनी याच गोष्टीला धरून जोरदार टीका बजरंग सोनावणे यांच्यावर केलेली होती आणि त्यानंतर सौरभ सोनावणे यांची चौकशी होणार असल्याचं समजतंय। माधवी, नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून विलास घुले हत्या प्रकरणानंतर संपूर्ण बीड जिल्हा पुन्हा एकदा ढवळून निघालाय आणि सातत्याने आमदार धनंजय मुंडेंकडून नाव न घेता बजरंग सोनवणे यांच्या मुलावर आरोप करण्यात आले होते। काल त्यांनी विलास घुले यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली, सांत्वन केले आणि कालपासून आपण जर बघायला गेलं तर या संपूर्ण प्रकरणाला जे आहे ते चौकशीला वेग आलेला दिसतोय। काल धनंजय मुंडे यांची पत्रकार परिषद संपल्यानंतरच एसआयटीचं एक पथक जे होतं ते बजरंग सोनवणे यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची ताब्यात घेण्यासाठी पोहोचलं होतं आणि त्यांनी ते संपूर्ण फुटेज ताब्यात घेतले आणि त्यानंतर आता ही पुढची बातमी अशी आहे की आज सौरभ सोनवणे याची चौकशी एसआयटी कडून केली जाणार आहे। आता दुसरी बाजू जर बघायला गेलं तर याआधीच खासदार बजरंग सोनवणे आणि सौरभ सोनवणे यांच्याकडून असं सांगण्यात आलं होतं की पोलिसांना ज्या ज्या वेळेला आमच्या चौकशीची गरज भासेल त्या त्या वेळेला आम्ही स्वतः या एसआयटी समोर किंवा पोलिसांसमोर चौकशीला हजर राहू आणि आज त्याचाच एक भाग म्हणून सौरभ सोनवणे याची चौकशी केली जाणार आहे आणि या संपूर्ण चौकशीनंतर आता पोलीस प्रशासन नेमकं काय भूमिका घेतंय याकडे लक्ष असणार आहे। स्वानंद, या संदर्भातले सगळे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले याची 20 जून रोजी एका टोळक्यानं चाकू हल्ला करत हत्या केली होती। हॉटेलमध्ये झालेलं भांडण सोडवायला गेलेल्या विलास याला आपला जीव गमवावा लागला होता। या हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाचं नाव आल्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यानंतर धनंजय मुंडेंनी टाकळीत जाऊन घुले कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे। धनंजय मुंडे यांनी विधानसभेतही आवाज उठवला होता, तर कुटुंबियांच्या म्हणण्याप्रमाणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे। तसंच एक आरोपी पोलिसांचा लाडका असल्याचं मुंडेंनी म्हणत खासदार बजरंग सोनावणेंच्या मुलावरही आरोप केले होते। त्यांच्या आरोपांवरून खासदार सोनावणेंनी प्रत्युत्तरही दिलंय। 9 जण अरेस्ट झाले। मग या एक व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस का धजावती आहे? तो मोठ्याचं लेकरू आहे म्हणून? आमचं इथं वैयक्तिक कुणाशीही दुश्मनी नाही, जातीपातीचा धर्माचा विषय नाही, विषय इथे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे आणि ते जर त्या गुन्ह्यात सामील असतील, जसं 9 जणाला अटक केलं तर 10व्याला सुद्धा अटक करावीच लागेल। राहिला विषय की आता जी काही कुठला ह्यानी असं केलं त्यांनी तसं केलं ते म्हणणं राजकीय मंडळीचं, त्याच्यावर मला जास्त भाष्य करायचं नाहीये। पण माझा मुलगा जर आरोपी असेल तर त्यांनी तपास चालू आहे, त्यांचा तपासात आरोपी असेल तर त्याला करतील आरोपी, काय करायचं ते ठरवतील। ही स्टोरी फक्त कुठंतरी रिपीट करायची आणि अशीच घटना घडली मग अशीच घटना घडवायची, ही मिरर कॉपी करायचा प्रयत्न आहे। कॉपी टू मिरर असं नाही होणार, कारण तुमची घटना तुमचे संतोष देशमुख मध्ये कमीत कमी 100 कॉल असतील, कमीत कमी ऑन द रेकॉर्ड। माझा हा सिंगल बी कॉल दाखवा, एसपी सोडून मी कोणाला काही बोललो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।